बघा, यदि ब्याज की दर 20% प्रतिवर्ष है और ब्याज अर्धवार्षिक रूप में संयोजित किया जाता है तो 3/2 वर्षों में 4,000 रुपये की राशी कितनी होगी, असा हिंदीमध्ये एका आस्पिरंटनं प्रश्न विचारला. या प्रश्नाचा मराठी अर्थ असा लेकरांनो की जर व्याजाचा दर 20% वार्षिक आहे, प्रतिवर्ष म्हणजे वार्षिक दर, जर व्याजाचा दर 20% वार्षिक आहे आणि व्याज जर 6माही या पद्धतीने संकलित केल्या जात असेल, म्हणजे 6माही पद्धतीने जर व्याज दिल्या जात असेल तर 3/2 वर्षामध्ये 4,000 रुपयांची रास किती होईल असा प्रश्न विचारला. 6माही व्याजदर किंवा अर्धवार्षिक व्याजदर ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. लेकरांनो, प्रश्न कुठलाही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. आता कुठलाही प्रश्न म्हणजे त्या प्रश्नाला काहीतरी आधार म्हणून सूत्र असते. प्रस्तुत प्रश्न सोडवण्यासाठीचं सूत्र A बराबर P कंसामध्ये 1 अधिक R याला भागीला 2 छेदस्थानी 100 कंसाचा घात 2T. गोष्टी लक्षात घ्या. आता रास किती होईल म्हणजे ग्रॉस अमाऊंट काढायचं. ही P म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट, जी प्रश्नामध्ये 4,000 दर्शवली, Pच्या ठिकाणी ती मांडा. लेकरांनो, कंसामध्ये 1 अधिक इथं व्याजाचा दर वार्षिक 20% आहे. मग हा दर मांडत असताना याला भागीला 2 सूत्र सांगते त्याप्रमाणे छेदस्थानी 100 आणि 2 सोबत टी गुणीला काय घ्यायचं, टी म्हणजे टाइम. प्रश्नामध्ये दर्शवलेली वेळ म्हणजे मुदत. 3/2 वर्षामध्ये 4,000 रुपयाची रास किती होईल, म्हणजे वेळ कोणता तर 3/2 वर्ष. या 2 सोबत ते 3/2 हे टी गुणीला आहेत आणि टी म्हणजे 3/2 आहेत, म्हणून गुणीला घ्या 2 सोबत. टीच्या ठिकाणी हे मुदत प्रश्नामधली मांडा. इथे एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांच्या लक्षात येते की बाबा 2 ला 2 खलास होता. ए बराबर 4,000. इथं बघा 1 अधिक 20/2 म्हणजे काय राहणार तर 10 राहणार. छेदस्थानी 100 आणि इथं 3 उरले सर फक्त. ओके, पुढे चला सर. ए बराबर 4,000 1 अधिक इथं बघा 10 1 10 आणि 10 10 100 असा भाग जातो. आता ए बराबर 4,000 कंसामध्ये 1 अधिक 1/10 म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांक याचं अंशाधिक रूपांतरण करा. लेकरांनो, करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे, अधिक असेल अंश मिळवणे, छेदस्थानी छेद तसाच्या तसा, म्हणजे 10 1 10 आणि 1 11/10 याचा घन. लक्ष द्या, म्हणजे ए बराबर 4,000 सोबत हे पद गुणीला आहे. इथं मांडतो वाटल्यास 11चा घन काय तर 1331 आणि 10चा घन म्हणजे काय तर 1,000. हे पद कंसातले या 4,000 सोबत गुणीला आहे. आपण एक स्टेप वाचवली. 11चा घन 1331, 10चा घन 1,000. ओके, इथं लेकरांनो हे 3 शून्य हे 3 शून्य कटतात, म्हणजे आता उरते काय तर ए बराबर 4 गुणीला 1331 उरतात, म्हणजे ए बराबर 4 1 4 4 3 12 2 हाताला 1 4 3 12 आणि 1 13 3 हाताला 1 4 1 4 आणि 5. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर 5,324 रुपये. तर तो 3/2 वर्षों में 4,000 रुपए की राशि कितनी होगी तर 5,324 रुपये. हे तुमच्या प्रश्नाचं विचारल्या उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल लेकरांनो, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं
नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं, पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं, सोबत गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या बिनधास्त विचारता याव्यात करिता कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. ओके. अर्धवार्षिक चक्रवृद्धी व्याजदर ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.